नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत पालक पनीर. झटपट अशी रेडी होते. पटकन सुचलं का तुम्ही पटकन बनवू शकतात. अशा प्रकारे आपण पालक शिजवून घेतली आहे. थोडी पाणी गरम केलं, त्याच्यानंतर आपण पालक टाकले आहे त्याच्यामध्ये आणि थोडी शिजवून झाल्यानंतर आपण काढून घेतली एक बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आपण हा चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा थोडा परतून झाला का मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टमाटा, अद्रक, लसूण असं टाकून आपण सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवणार आहोत. थोडं हे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत. ऑलमोस्ट आपलं असं सर्व मऊ झालेलं आहे आणि आता आपण हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये घेणार आहोत सर्व आणि जी पालक आपण ठेवली होती थंड पाण्यामध्ये ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण मस्त वाटून घेऊया. वाटून झाल्यानंतर आपण बटर घेतलं आहे. बटर किंवा तेल तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर जिरं टाकलं आहे. त्याच्यानंतर आपण धने पावडर टाकली आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे. हळद घेतली आहे आणि हे सर्व जे बारीक केलेलं आपलं वाटण होतं सर्व पालक आणि तर ते सर्व आपण याच्यात टाकून घेणार आहोत आणि असं एकत्र करून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून बाकीचं सर्व मिश्रण आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एकत्र केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत. पनीर तुम्ही असेही टाकू शकता डायरेक्ट किंवा पनीर तुम्ही थोडेसे तेलामध्ये फ्राय करून पण टाकू शकतात. पण असे खूप छान लागतात म्हणून आम्ही असंच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रेश क्रीम आपण त्याच्यात टाकली आहे अर्धी वाटी. ऑलमोस्ट 1 ते 2 मिनटं आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि थोडंसं उकळी आल्यानंतर आपली पालक पनीर रेडी झालं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा.